नेपाळला दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील यात्रेकरूंच्या बसचा अपघात झालाय। बस नदीत कोसळल्याने 27 जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत। बसमध्ये एकूण 40 जण प्रवासी होते। बस दुर्घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार संजय सावकारे हे नेपाळमध्ये दाखल झाले असून जखमींवर तातडीने उपचारासह मृतदेह भारतात परत आणण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत। घटनास्थळी तातडीने बचाव कार्य पाहणी करण्यासोबत ते मृतदेह भारतात आणण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। आज भारतीय लष्कराच्या विमानाने ते मृतदेह नाशिक विमानतळावर आणले जाणार असून त्यानंतर ते त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले जाणार आहे। क्या रोकना पड़ेगा।